अरे बापरे! किती मोठा साप. मैत्रिणींनो, चला बाय. काय म्हणतात? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, सकाळची वेळ होती 5 वाजताची. 5 वाजता घरातून अंधारामध्येच दोघी बहिणी निघालो रिक्षाने. आम्ही कुठे जाणार आहे ते आखरीपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की समजेल तुम्हाला. 5 वाजता निघालो कारण आमची 6ची ट्रेन होती. मग स्टेशनवर आलो. स्टेशनवर आल्यावर इतकं धावपळत सकाळी 3 वाजता उठल्यापासून डब्बा टिफिन बनवला आणि सगळं डब्बा बॉटल बॅगमध्ये तयारी करून आम्ही निघालो. मग स्टेशनवर आलो. स्टेशनवर आल्यावर तिकिटा काढून घेतल्या आणि मग थोडं दोघी बहिणींनी थोडे फोटो काढले. मी आणि माझी बहीण आणि माझा मुलगा आम्ही तिघंजणं गावाला जाणार होतो आणि माझी मिस्टर सोडायला आले होते. असं करताना आम्ही पायऱ्याने चाललो होतो. तिथं पण आम्ही शूट केला, कारण माहेरी जायचे सुख हे वेगळंच असते. बघा माझा मुलगा किती नाचत होता. थोडासा व्हिडिओ ह्या अगोदरचा आहे, पण टाकायला उशीर झाला म्हणून एन्जॉय करत 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 माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला हसू दिसतच असन. आणि चेहराच बघा किती फुललेला आहे, कारण मी माहेरी चालली आहे. माहेरी जायचं सुख हे वेगळंच असतेच प्रत्येक मुलीसाठी. तिकडून येताना चेहरा बघायचा आणि नंतर मला सांगायचं तुम्ही. उशीर झाला, थोडासा ब्लॉग टाकाले. मग ट्रेन लागूनच होती, कारण ते स्पेशली ज्या दिवशी ट्रेन होती त्या दिवशी एकदाचं गाडीत बसलो आणि आमची ट्रेन निघाली. भुसावळचं स्टेशनची स्वच्छता बघा किती छान. म्हणजे रोडनी गाडी लागली होती, स्टेशन नव्हतं ते. आणि मग मस्त छानपैकी सकाळचं वातावरण, गाडी खाली होती, मस्तपैकी जागा भेटली खूप छान. आणि मग सुकून बसून आम्ही खुशीने माहेरी जायला निघालो. मग ट्रेन इथे थांबली होती कुठेतरी. मग तिथं अजून थोडासा व्हिडिओ करून घेतला. बघा किती छान वाटतं ना वातावरण, कारण सकाळचं वातावरणात खूप मस्त वाटते. मग गाडी खाली असल्यावर आमच्या मस्त्या मजाक आणि आमचीच मर्जी ट्रेनमध्ये असं काही वाटत होतं आम्हाला, वाटलं. आणि मग आम्ही मस्तपैकी निघालो. काय खाणं पिण्याची सोय हो म्हणते ना तसं. खूप मैत्रिणी होत्या बघा, आमच्या 2-3 मैत्रिणी होऊन गेल्या. खूप छान बसून होतो बघा. आमचं बसण्याची स्टाईल बिल पहा आणि माझा मुलगाचं वचकापणा पहा. तुम्ही म्हणसान काय. मग आम्ही जिथं जायचं होतं तिथं आम्ही पोचलो. आत्याच्या घरी जायला निघालो. मग तिथं रिक्षा केली गाडीने, कारण आत्याचं गाव आहे भरपूर लांब. मग स्टेशनवरून बस स्टॉपवर रिक्षा केली. तिथून पण दुसऱ्या रिक्षात आत्याच्या घरी गेलो. आत्याच्या घरी आल्यावर आत्याच्या घरी होता कार्यक्रम जय गुरुदेवचा. आत्याने जय गुरुदेवचं उज्जैनला जाऊन काहीतरी धर्म घेतला आणि दारू मटण चिकन अंडे काहीच चालत नाही त्या धर्माला. खूप छान आहे सगळं. देवाच्या मागं कलियुग लागलं हे खूप छान आहे. मग होता जेवणाचा कार्यक्रम, म्हणून आम्ही सगळे जेवण करायला बसलो. हे सगळं शूट आहे ना माझ्या मुलांनी घेतला, म्हणून तुम्ही सांभाळून घ्या, कारण माझा मुलगा खूप मोबाईल हलवत होता आणि आडवा तिडवा, आणि त्याला सवय झाली. बघा आम्ही सगळे जेवण होतो आणि कितीतरी वेळा गोल गोल मोबाईल फिरवत होता, पण त्याच्या खुशीमध्ये आपली खुशी, कारण प्रत्येक आईला तसंच वाटते. माझा मुलगा जे करत आहे ते खूप छान करत आहे. आरामात जेवण झालं. आजी इकडे बघ, आजी जिलेबी दाखव, असं म्हणून कितीतरी वेळा शूट घेतला. पूजा संपलं. आता अजून पूजा होती. जेवणं झाल्यावर आखरीची पूजा होती, म्हणून लगेच ते लोक जेवणं झाल्यावर अजून पूजेला बसले होते बघा. आणि तिथं बाह्या पण बसल्या होत्या जय गुरुदेवचं. त्यांच्या धर्मामध्ये असं होतं का गुलाबी कपडा अंगावर पाहिजे, म्हणजे आपल्याजवळ वाईट ऊर्जा कधीच आपल्याजवळ येत नाही. म्हणून प्रत्येकाने गुलाबी कलरचा टावेल घेतलेलाच होता डोक्यावर, किंवा बाईने साडी तरी गुलाबी घालवा, माणसानं शर्ट तरी गुलाबी घालायचं असं सांगितलं होतं. पण खूप छान आहे. कलियुगामध्ये लोक कुठं काय घडत आहे आणि हे लोक देवाकडे चालले. खूप छान. ते काही का असो ना, पण मटण मच्छी मांस आणि आपल्या हाताने कोणतंच पाप घडणार नाही असं काहीतरी धर्म आहे. सगळ्याच लोकांनी याच्यापासून असं शिकायला पाहिजे. काही नाही, काही धर्म नाही, पण देवाच्या मागं तरी कलियुगात झालंच पाहिजे असं मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. मग झाले रात्र झाल्यावर मस्त गोष्टी करत असलो आणि पूजा संपाचं नाव घेत नव्हतं. खूप वेळ पूजा चालली. पूजा चालल्यावर एक वेळची पूजा संपत आलीच होती. मग संध्याकाळी जेवणं तर झालेच होते आमच्या अगोदरचे. एक वेळची पूजा संपत आल्यावर इतकं कंटाळून गेलो होतं, कारण गरमीच खूप होती 46 डिग्रीमध्ये. आणि मग नंतर झोपून गेलो आणि सकाळी उठलो. सकाळी उठल्यावर अधिक महिना होता. अधिक महिन्यामध्ये चला म्हटलं, आत्याच्या एकदम घराजवळच नद आहे. आत्याचं गाव नदीजवळ आहे, म्हणजे नदीचं गाव आत्याचं गाव आहे असं काहीतरी बोलतात. मग जवळच नद आहे, जास्त अंतरावर नाही आहे, म्हणून पायदळ आम्ही नदीवर आंघोळीला गेलो. चला म्हटलं 3 वर्षाचे पाप साचलेले धुवून तरी यावं. आणि आंघोळीला गेल्यावर तिथं होतं मस्त साप बसून.
बसून म्हणजे एका साईडनं नदीमध्ये पाण्यामध्ये चालला होता. तो साप पाहून मुलगा माझा इतका घाबरला ना, पण तो काही ऐकत नव्हता, कारण त्यानं कधी नदीच बघितली नव्हती. म्हणून मनसोक्त आंघोळ करून घेतली आणि तो साप चालल्या गेल्यावर आम्ही लागलं मस्त या मजा करायला. कारण नदी हे आमच्या गावाला खूप मोठी आहे, तापी नदी, पण आम्ही कधी नदीवर जातच नसते. आणि मुलांनी हे असं जवळपास कधी पहिल्यांदाच बघितलं तर त्याचं काही हात थांबत नव्हता. खूप खूप उड्या मारत होतो. मस्त गंगे मातेला नमस्कार करून तिची पूजा करून दर्शन घेऊन आंघोळ केली, बाहेर निघालो. बघा आमचे व्हिडिओ दिसतच अजून खूप व्हिडिओ शूट केले, खूप एन्जॉय केली, खूप मस्ती केली. आणि माझा मुलगा तर सगळ्यात जास्त मस्तीखोर. त्याच्यासाठीच सगळं काही आहे असं समजायचं. आपलं जीवन मुलावरच आहे आणि मुलासाठीच आपण सगळं काही. मला पाण्याची इतकी भीती वाटते, कारण मी एक सांगीन कधीतरी तुम्हाला. पाण्याची इतकी भीती वाटते कारण खूप मोठं माझ्यासोबत घडलेलं आहे विषय. म्हणून मी कधीतरी एक ब्लॉग बनवीन त्या गोष्टीचा. जर आवडत असेल तुम्हाला ब्लॉग तर नक्की सांगा, मी त्या गोष्टीवर ब्लॉग बनवीन का काय घडलं होतं माझ्यासोबत. आणि खूप एन्जॉय केला. इतकं पाण्याची घाबरत असताना पण मुलगा कसा वचवच करत होता, म्हणून पकड पकड म्हणून त्याला मीच बाहेर निघून गेली होती. असं येऊन महादेवाच्या मंदिरामध्ये मस्त दर्शन घेतलं ओल्या अंगाने आणि पूजा करून घेतली. आत्याने अगोदर पूजा घेतली, नंतर कपडे बिपडे सुकवले, लगेच निघालो गावाला जायला, म्हणजे आईकडे निघाल्यावर तिथून बसमध्ये बसलो छानपैकी. आणि अजून आईकडे निघालो, एक दिवस मुक्काम करून आत्याच्या घरून कार्यक्रम करून आईकडे निघालो आणि चाललो आम्ही आता बसनी आपल्या आईच्या घरी. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर नक्की सांगा.